सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 28वी. गोष्टीचं नाव आहे सांब सदाशिव पाऊस दे. श्रोते हो, नमस्कार. मी आज आपणास सांब सदाशिव पाऊस दे या कथेचं कथन तुमच्यासमोर मी करणार आहे. आपण ऐकून गोष्टीला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला, परंतु मागून पडेना. लावणी झाली होती, परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा ढग दिसतो का ते तो पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे हो. पाण्याला शब्दच मुळी जीवन आहे. ही आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधीकधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे बघा. पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल. तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल. पाण्याला किती गोडगोड नावे आम्ही दिली आहेत. पाण्याला अमृत, पय, जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला खूप कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणावायचे तर कशाला. कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा बघू. वाळलेल्या झाडाला पाणी घाला. सुकलेल्या गवतावर 4 दवाचे थेंब पडू देत. म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते, परंतु दुधाहूनही थोर असे पाणी आहे. पाणी नेहमी प्यायला हवंय. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे तो पावे तो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतो. पाण्यामध्ये जीवनशक्ती आहे, तशी कशात आहे. पाण्याचा महिमा कोण वर्णन करील. पुन्हा निरुपादी. ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल तो गंध द्याल, जो आकार द्याल तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूपच आहे गड्या. त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावायचा. भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हंडे भरभरून आणत असतात व ओतीत असतात. 7 दिवस अहोरात्र अभिषेक करावायचा. 7 दिवसच नाही तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून देत तसेच पाणी आणण्याच्या पाळ्याही लावीत. शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्र सूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यांसमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्याच्या डोळ्यासमोरून जात आहे असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री 12 नंतर पाळी येत असे. आई मला म्हणाली, जा ना रे देवळात. तू पाणी आणाव्यास नाही का लागत. जा. मला नाही उचलणार ग ते हंडे. केवढाले हंडे आणि गागरे. मी म्हटले, अरे आपली लहान कळशी घेऊन जा, नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल.
विहिरीतून एक एक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरवायचेही सोपे आहे. सरळ पायठणे आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा, आई म्हणाली. एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील की झारी नाही तर पंचपत्रीच घेऊन जा. लोक हसतील तेथे, मी नाकुशीने म्हटले. श्याम, कोणी हसणार नाही. उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईटच की रे. परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे म्हणजे आळशासारखे बसणे तेही वाईटच की. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल हो. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावलाच पाहिजे. कामचुकारपणा फार वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपाळांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या ना. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करावयाचे? सारी अक्कल शेणातच जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळीची नाही गोष्ट तुला आठवत? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठे मोठे वानर पर्वत आणीत होते, परंतु ती लहानशी खार, तिला वाटले आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कंजे अंगाला चिटकत, तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून टाके. तेथे जाऊन अंगझाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करत होती. तुला अंडा उचलला नसेल तर कळशी घे. कळशीने दमलास तर तांब्या आण. त्यानेही दमलास तर फुलपात्र ने. जा श्याम. किती रे सांगायचे तुला? आई मला समजावून सांगतच होती. शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती. शंकराला कोंडीत होती. पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यात मिसळलो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, श्याम, आज आलास वाटते. तू इंग्रजी शिकतोस म्हणून लाज वाटत होती का तुला? मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हते हो, संस्कृतही नव्हते हो. त्यांचे मंत्र मराठीत होते. सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे. सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे. पैशाने पायली विकू दे, पैशाने पायली विकू दे. हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिको, स्वस्ताई हो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती, परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठ्याने सांब सदाशिव पाऊस दे, शेते भाते पिकू दे म्हणू लागलो. मीही त्या मुलात मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो. सामुदायिक कामात आपणास जे करता येईल ते आपण निर्लसपणे व आळस न करता केले पाहिजे. त्यात कसली आली आहे लाज? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे आणि हत्तीने हत्तीप्रमाणे काम करावे, ही रीतच आहे. श्रोते हो, आपण माझे कथन स्वरूपातील ही कथा ऐकली त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.